आज आपल्याला बनवायची एकदम खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाची चकली। ज्वारीच्या पिठाची चकली तयार करण्यासाठी एका ताटामध्ये आपण 3 कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये आपल्याला 4 चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा ओवा आपण हातावरती चोळून यामध्ये घालून घेतलेला आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये हळद घातलेली आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। 3 चमचे आपण यामध्ये गरम करून घेतलेल्या तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे। आता सर्व साहित्य आपल्याला पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता गरम करून घेतलेलं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। 1.5 कप पाणी मी या ठिकाणी गरम करून घेतलं होतं। ते 1.5 कप पाणी मी थोडं थोडं करत यामध्ये घालून घेतलेलं आहे। एकदम मऊ असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिट पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर परत पीठ मळून घ्यायचं आहे। चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला थोडंसं मिश्रण भरायचं आहे आणि आपल्याला लगेचच याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। एका ताटामध्ये मी या ठिकाणी चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। चकली करताना अजिबात तुटत नाही, मस्त गोल काटेरी आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत। चकली लगेचच तळून बघायची आहे। कमी गॅसवरती तेल छान गरम करून घेतलेलं आहे। मध्यम गॅसवरती आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला एक बाजू तळू द्यायची आहे, त्यानंतर आपल्याला चकलीची दुसरी बाजू मस्त कुरकुरीत होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची आहे। एकदम हलकी फुलकी पोकळ असलेली ज्वारीच्या पिठाची आपली ही चकली या ठिकाणी तयार झालेली आहे।